राज्यात सरकार स्थापन झालं, मंत्र्यांचं खाते वाटपही पार पडलं. आता सर्वांना वेध लागलेत ते म्हणजे पालकमंत्री पदाचे. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा आणि कोणता व्यक्ती पालकमंत्री होणार, आपल्या जिल्ह्याचे पालकत्व कुणाकडे जाणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत. लवकरच या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होऊन पालकमंत्री पद जाहीर केली जातील. मात्र पालकमंत्री पद नेमकं काय असतं, पालकमंत्र्यांचे कर्तव्य आणि अधिकार काय, त्यांची कामं कोणती याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे नितेश काळे. एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीने पालकमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी एक जिल्हाधिकारी असतो, पण त्यासोबतच राज्य सरकारमधील एखाद्या मंत्र्याकडे त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोपवलं जातं. थोडक्यात राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा म्हणून पालकमंत्री काम करतो. मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाते. समजा एखाद्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात नसेल तर इतर जिल्ह्यातील मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारतात. शिवाय एका मंत्र्याकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचं पालकमंत्री पदही असू शकतं. खरं तर पालक या शब्दाचा अर्थच पालन करता किंवा पालन करणारा असा होतो. त्यामुळे जिल्ह्याला काय हवं काय नको याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष असते. संबंधित जिल्ह्याचं पालकत्व त्या पालकमंत्र्याकडे असतं. त्यानुसार ते जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करतात. जिल्ह्याच्या विकासावर राज्य सरकारचं लक्ष असावं यासाठी पालकमंत्र्यांची नेमणूक केली जाते. मंत्रिमंडळातील सदस्यांना एक, दोन किंवा काही जिल्ह्यातील कामकाजाची जबाबदारी दिली जाते. मंत्रिमंडळातील जे मंत्री ज्या जिल्ह्याच्या कामकाजाची जबाबदारी घेतात ते त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ओळखले जातात. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना, उपक्रम वेगवेगळ्या विभागात राबवणं, त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं अशा अनेक जबाबदाऱ्या पालकमंत्र्यांवर असतात. कुठलाही शासकीय कार्यक्रम, सरकारी योजना, लोककल्याणकारी उपक्रम या सगळ्यात पालकमंत्री हा केंद्रस्थानी असतो. एवढंच नाही तर जिल्ह्यावर आलेल्या एखाद्या संकट किंवा नैसर्गिक आपत्तीतही पालकमंत्री केंद्रस्थानी असतो. जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देणं, स्थानिक गरजा पूर्ण करणं आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना देणं अशा अनेक भूमिका पालकमंत्री निभावत असतो. जिल्हा नियोजन निधी वितरणाचे सर्व अधिकार पालकमंत्र्याकडे असतात. मुख्य म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा कायापालट करण्यात पालकमंत्र्यांची महत्वाची भूमिका असते. उदाहरण घ्यायचं झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना नारायण राणे यांनी विविध विकास कामं करून जिल्ह्याचा कायापालट केला. पिण्याचे पाणी, रस्ते, हायवे, वीज, शाळा, महाविद्यालय अशा अनेक क्षेत्राचा विकास त्यांनी केला. शिवाय कोकणातील उद्योग, रोजगार, प्रकल्प, कोकणातील पर्यटन यासारख्या विविध मुद्द्यांवर भर देऊन त्या दृष्टीने त्यांनी काम केलं. एखादा पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या विकासावर योग्य प्रकारे देखरेख ठेवून जिल्ह्याचा कायापालट करू शकतो. नवीन सरकारमध्ये कोणत्या नेत्याकडे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.